कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहतात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दापोलीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार. डवली गावातील असंख्य कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत. शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून केलं पक्षप्रवेश. कोकणात सर्वत्र मोठ्या थाटात गौराईचे आगमन. महिलांमध्ये उत्साह. गणेशासमोर साकारली अयोध्येतील मंदिराची हुबेहूब प्रतिकृती. अयोध्येला न जाता येणाऱ्या भक्तांना मिळते दर्शनाची अनुभूती. आणि सख्या भावानेच काढला भावाचा काटा. कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरण. आता पाहूया सविस्तर वृत्त. दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेला रोज मोठे मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. आज देखील दापोली तालुक्यातील डवली येथील शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख व ग्रामीण अध्यक्ष श्री अनंतबाबू महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला आहे. आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दापोली तालुक्यातील डवली येथील शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख व ग्रामीण अध्यक्ष श्री अनंतबाबू महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोलीतील मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सध्या कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना आज सर्वत्र कोकणामध्ये गौराईचे आगमन झाले आहे. चिपळूणमध्ये देखील गौराईचे आगमन मोठ्या थाटात झाले. ढोल ताशांच्या पारंपरिक गजरामध्ये शेकडो महिलांनी आज गोवळकोट येथील गौराईचा आगमन अनुभवलंय. गोवळकोट भोईवाडी येथे पारंपरिक पद्धतीने गौराईचं आगमन केलं जातं. आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा आगमन सोहळा पार पडलाय. रायगडसह संपूर्ण कोकणात गणेशोत्सव अत्यंत उत्साही, धार्मिक आणि मंगलमय वातावरणात पार पडत आहे. भक्तिभाव प्रसन्न वातावरणात अधिक लक्षवेधी ठरते ते म्हणजे गणेशोत्सवात जागोजागी उभारलेले देखावे. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील निलेश मांदाडकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाच आगळा वेगळा देखावा आणि हुबेहूब प्रतिकृती साकारल्याचे पाहावयास मिळते. गणेशोत्सवात मांदाडकर कुटुंबियांनी श्री राम जन्मभूमी अयोध्येतील मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. या मंदिरात हुबेहूब श्री रामांच्या मूर्तीची देखील प्राणप्रतिष्ठापना केली आहे. अयोध्येला जाणे शक्य नसलेल्या भक्तांना दर्शन घेण्याची अनुभूती मिळावी यासाठी हा देखावा साकारल्याचे मांदाडकर कुटुंबियांनी सांगितलं आहे. आम्ही अयोध्येला गेल्यानंतर, अयोध्येतून आल्यानंतर एक उत्स्फूर्त अशी एक आम्हाला संकल्पना सुचली की आम्ही देखील अयोध्येचं मंदिर आपण इथे पर्यावरणपूरक असं दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि त्या गणेश भक्तांना आम्ही एक आनंद देण्यासाठी खास करून मंदिराची प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना मला किमान 8 दिवस आमच्या घरात काम करण्यासाठी गेले. जवळजवळ 8 दिवस रात्र देखील आमच्या गेल्या. टाकाऊपासून टिकाऊ असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. ते रील आहेत धाग्यांचे, त्यांच्या संकल्पना आम्ही जॉईन करून आम्ही हा प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केला. रामलल्लाची एक मूर्ती आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ठेवलेली आणि त्याचा देखील दर्शन घेताना एवढा आनंद वाटतोय की 5 दिवसानंतर आमच्याकडे इथे गर्दी असायची, तर आज कमीत कमी पहिल्या दिवसापासून एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागलेला आहे आणि एवढी गर्दीचा आम्हाला आनंद देखील आम्हाला देखील भारावून गेलो आम्ही की जी आम्ही प्रतिकृती जी सादर केली ती सादर करत असताना जे मेहनतीने किंवा जे आत्मीयतेने जी सादर करण्याचा प्रयत्न केला ती सत्यात उतरण्याचा प्रयत्न होतोय आणि लोकांनी असा आनंद घेतलेला आहे की आम्ही अयोध्या नगरीतच जाऊन आम्ही दर्शन घेतो की काय, असं एक प्रत्येकाच्या मनात हे झाले आणि त्यांची आम्हाला एक आशीर्वाद रूपी एक आम्हाला आशीर्वाद म्हणून मिळतोय की तुम्ही अशीच प्रतिकृती दरवर्षी एक वेगवेगळी सादर करा आणि ते आम्हाला आनंद घेण्याचा आम्हाला भाग्य मिळावं असं आम्हाला आशीर्वाद रूपी आम्हाला शुभेच्छा देतात. जी 50 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही गणपती बाप्पाचा दरवर्षीप्रमाणे जागर आणि नृत्यकला, महिला नाच आणि आम्ही सर्व एकत्र आमचा कुटुंब येऊन या ठिकाणी गणेशाची जे जागराचं कार्यक्रम आहे, इतर सर्व कार्यक्रम आम्ही आनंदात साजरा करतो.
त्याचप्रमाणे आमची अशी ही संकल्पना अशी आहे की ह्याच्यातून सर्व आमच्या या जनतेला किंवा आमच्या गाववाल्यांना याचा लाभ मिळावा, साक्षात प्रभू रामचंद्राचे दर्शन व्हावे आणि त्याच्यात प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन होऊन सर्वांचे मन सुखी समृद्ध आनंदी व्हावं, यासाठी आम्ही गणपती बाप्पांना साकडं घालतो की या देशाचा, या राज्याचा, या जिल्ह्याचा, या तालुक्याचा आणि या गावाचा अशा प्रकारे चांगला विकास होऊन सर्वांना सुखी समृद्ध आणि आनंदी ठेवावं. रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. रायगडच्या कर्जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा अवघ्या 24 तासात पोलिसांनी उलगडा केलाय. सख्या भावानेच आपला भाऊ मदन पाटील आणि त्याची पत्नी अनिशा आणि मुलगा विवेक यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मालमत्तेच्या वादातून हे हत्याकांड घडवण्यात आले आहे. या प्रकरणी मदन पाटील याचा भाऊ हनुमंत पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत पाटील याने चौकशीत विसंगत उत्तरे दिली. शिवाय सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याच्या हालचाली चित्रित झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली आहे. गावातील वडिलोपार्जित घर मदन याच्या नावावर होते. तसेच दोघांचे रेशन कार्ड देखील एकच होते. त्याचा लाभ हनुमंत याच्या कुटुंबाला मिळत नव्हता. हनुमंत मदन याच्याकडे वेगवेगळे रेशन कार्ड आणि घराचा हिस्सा मिळावा यासाठी तगादा लावत होता. परंतु मदन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे हनुमंतचा मनामध्ये राग होता. या रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची कबुली केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे. त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं. एकाच घरातल्या 3 जणांचे मृतदेह जे आहेत हे ओढ्यामध्ये मिळालेले होते. याचा तपास कर्जत डिव्हिजनचे SDPO, नेरळ पोलीस स्टेशनचे API ढवळे आणि LCB श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती. या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ, त्याची पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुऱ्हाडीनं मारून टाकलेला आहे. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो ओढा वाहतो त्या ओढ्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि एक CCTVचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे. त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे. त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती आकर्षित होऊन महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असून आज पोलादपूर तालुक्यातील लाहोरे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच दीपक पवार तसेच काँग्रेस पक्षासोबत 40 वर्षे राहिलेले माजी सरपंच रघुनाथ वाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार भरत शेठ गोगावले व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधलाय. जे काम करतो त्याचा मोबदला जनतेने देण्याचं ठरवलेलं. जे काही लोक वेगवेगळी चर्चा करतायत त्याचं हे उत्तर आहे. माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं की एकही गाव वगळलेलं नाही विकास कामापासून. इथं आम्ही कधी विरोधक आहेत आपल्यात असं ठरवत नाही आहे. जे विकास काम आहे ते सगळ्या गावांना देतोय आणि सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी पाहिलं की भरत शेठचे जवळ असलेले मुख्यमंत्र्याजवळ असणारा भरत शेठ हे काही जी कामं आम्ही सांगतो ते आणतायत. त्याच्यामुळे ह्या लोकांनी गावा लोकांना सांगितलं, सरपंचांना सांगितलं, पदाधिकाऱ्यांना की बाबा तुमचं काम कोण करतंय, पुढं कोण काम करणार आहे, सत्ता परत महायुतीची येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही सगळी लोक आकर्षित झालेली आहेत. 40 वर्ष एका पक्षात राहिलेले आमचे वाडकरसारखी मंडळी की आज त्यांनी पक्षप्रवेश केला. तिथल्या लोहारमाच्या सरपंचांनी पक्षप्रवेश केला. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगून कन्व्हिन्स केलं की बा तुमच्या गावाचा विकास करायचा असेल, तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर मग तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर, भरत शेठच्या बरोबर शिवसेनेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं जे काय नेतृत्व ते घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि म्हणून लोक सगळे आकर्षित होत आहे. ह्याच्यानंतर जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे पक्षप्रवेश आणखीन मोठ्या प्रमाणात होतील.
आजचा दिवस महाडच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे। आजच्याच दिवशी 5 हुतात्म्यांनी आपल्या भारत मातेसाठी प्राणाचे बलिदान दिले। ही बाब खरं तर बिरवाडी वासियांसाठी स्वाभिमानाची ठरली आहे, कारण ज्या सिंहाने ही क्रांतीची ज्वाला पेटवली ते क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित मूळचे बिरवाडीचे। या सुपुत्राने ब्रिटिशांच्या विरोधात एक वादळ उठवलं, यशस्वी केलं, हुतात्म्यांनी बलिदान दिलं। 10 सप्टेंबर या दिवशी महाडची कचेरी उधळून लावण्याची कल्पना क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांची होती। 1942च्या चले जावचा नारा महात्मा गांधीजींनी दिला। आज 82व्या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून महाड शहरात रॅलीचे आयोजन केले होते। त्यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित लेखक श्री प्रभाकर भुसकुटे, महाड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, कर्मचारी तसेच हुतात्म्यांचे नातेवाईकही हजर होते। महाडमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांनी 10 सप्टेंबर 1942 रोजी काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची स्मृती रायगड जिल्ह्यात आजही वंदनीय ठरली। नवी मुंबईतील बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये अजगर घुसला, त्यामुळे पोलिसांची मात्र धावपळ झाली। त्वरित सर्पमित्रांना बोलावून तो अजगर पकडला, त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला। मात्र या सगळ्या घटनेने पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती धावपळ उडाल्याची पाहायला मिळाली। सर 2 मिनिटं बंद करता मोबाईल। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।